माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं अवघा देश जणू स्तब्ध झालाय। अवघ्या जगभरातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येतोय। जगभरातील प्रमुख नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे। त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील। त्यांचा पार्थिव आज अंत्यदर्शनाकरता काँग्रेसच्या मुख्यालयात सुद्धा ठेवण्यात येणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहूया। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करीन, पार्थिव ज्या वाहनातून नेलं जाणार आहे ते वाहन सुद्धा या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। फुलांनी हे वाहन सजवण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य, एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होणार आहे। मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होतील। त्यापूर्वी त्यांचं पार्थिव काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदी थोड्याच वेळात मनमोहन सिंग यांचा पार्थिव अंत्यदर्शनाकरता काँग्रेसच्या मुख्यालयात पोहोचतंय। नक्कीच लाघवी, देशाचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री म्हणून ज्यांची ओळख होती ते डॉक्टर मनमोहन सिंग यांचं परवा निधन झालं। त्यानंतर संपूर्ण देशावरती शोककळा जी आहे ती आपल्याला पसरलेली पाहायला मिळाली। प्रत्येक जण हा मनमोहन सिंग यांच्यासाठी कुठेतरी प्रार्थना करताना पाहायला मिळाला। प्रत्येक जण हा श्रद्धांजली वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी संपूर्ण देशामध्ये ही शोककळा पसरली असताना आज त्यांच्यावर अंतिम संस्कार जे आहेत ते आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहेत। अगदी शासकीय इतमामात हे सर्व अंतिम संस्कार जे आहेत ते आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहेत। आज अगदी थोड्या वेळामध्ये मनमोहन सिंग यांचं पार्थिव जे आहे ते काँग्रेसच्या मुख्य कार्यालय जे आहे दिल्ली येथील त्या संपूर्ण कार्यालयात ठेवलं जाणार आहे। तिथे सुद्धा त्यांचं अंतिम दर्शनासाठी तिथे ठेवलं जाणार आहे। आणि त्या गोष्टीनंतर दुपारच्या वेळेस साधारण दुपारच्या सुमारास त्यांचं पार्थिव जे आहे ते अंतिम संस्कारासाठी नेलं जाणार आहे। या संपूर्ण गोष्टीला तर कुठेतरी नाराजीची किनार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्र लिहित पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहित कुठेतरी मागणी केलेली आहे की ज्या ठिकाणी यांचं अंतिम संस्कार होणार आहे त्या ठिकाणी त्यांचं संपूर्ण स्मारक जे आहे ते आपल्याला उभं करायचं अशा प्रकारे मागणी केलेली आहे। मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर हे सध्या केंद्र सरकारकडून न मिळाल्याने कुठेतरी काँग्रेसची सुद्धा नाराजी आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण या गोष्टीला आजच्या या संपूर्ण अंत्यविधी सोहळ्याला कुठेतरी नाराजीचं स्वरूप सुद्धा, नाराजी केंद्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आजच्या या संपूर्ण सोहळ्यामध्ये नेमकं काय होते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज दुपारच्या सुमारास संपूर्ण अंतिम संस्कार जे आहेत ते पार पडणार आहेत आणि आज दुपारी मनमोहन सिंग यांचं पार्थिव जे आहे ते अनंतात विलीन होईल अशा प्रकारे एकंदर आपल्याला माहिती मिळत आहे। लाघवी, निश्चित धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या एकूणास सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।